सन 1901 साली स्थापना झालेल्या ऐतिहासिक मातम्मा मंदिरामध्ये दर 2 वर्षांनी साजरा होणाऱ्या पारंपरिक बोनाल उत्सवाला कालपासून भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात प्रारंभ झालाय। या उत्सवासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांतून हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून मंदिर परिसर भक्ती रसामध्ये न्हाऊन निघालाय। या उत्सवानिमित्त मंदिर परिसर रंगीबिरंगी रोषणाई, फुलांची सजावट आणि आकर्षक तोरणांनी सजविण्यात आलेला आहे। महिलांकडून डोक्यावर सजवलेले बोनम घेऊन काढण्यात येणाऱ्या पारंपरिक मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरामध्ये होणारे नृत्य आणि विविध धार्मिक विधी हे या उत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरत आहे। भाविकांकडून देवी मातम्माच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून मनोभावे पूजा अर्चा करून नवस फेडले जात आहे। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सेवांची तसेच सुरक्षा व्यवस्थेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे। स्वयंसेवकही भाविकांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे। दर 2 वर्षांनी होणारा हा बोनाल उत्सव परिसरातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक आकर्षण मानला जातोय। यंदाही मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या या उत्सवामुळे स्थानिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांनी हा सोहळा अधिकच रंगणार असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येत आहे। मंदिर इथे दर 2 वर्षांनी बोनाल उत्सव मोठ्या उत्सवात पार पडले जाते आणि ते उत्सव कशा प्रकारे साजरा केला जाते आता आपण इथे काही प्रतिष्ठित आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। या देवीची स्थापना माझ्या माहितीप्रमाणे पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे त्या काळच्या निजामशाही सध्या त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, आता सध्याचं तेलंगणा स्टेटमध्ये कोटापल्ली मंडलमध्ये एडगट्टा इथे स्थापना झाल्याची मला माहिती आहे। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एडगट्टावरून त्या देवीला प्रत्यक्षित आणलेलं आहे, तिथं उपस्थित आहे यावर्षी। आणि आमचा कार्यक्रम त्याचा दर 2 वर्षानंतर रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस चालतो। रविवारी आम्ही गंगास्नान करून येतो। तरी पुजारीचा मृत्यू झाल्यापासूनही हा कार्यक्रम सतत सुरू आहे आणि 3 दिवसात पहिल्या दिवशी रविवारी आम्ही गंगास्नान करून येतो। दुसऱ्या दिवशी सोमवारी बोनालू उत्सव होते। आज 3रा दिवस मंगळवारला नागवेली आणि अन्नदानाचा कार्यक्रम पार पडतो। सर, इथे 1901 मध्ये स्थापना झाल्याची आपण इथं फलकावर दिसत आहे, याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? 1901 मध्ये माझा जन्म झाला नाही, तरी पण आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे 1901 पासून इथं सुरू आहे आणि 1901 पासून सतत इथं जत्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो। 1901 मध्ये यांची पूर्वजांनी हे मंदिर स्थापना केल्याची आपल्याला प्रतिष्ठित नागरिकांनी सांगितलेले आहे। श्याम बिजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।